नाव सांगा तुम्ही काय समस्या काय मिळत ते तुला सांग त्याला म्हणा तो तर तू काय नाव सांगा तुम्ही लोकांना हळू हळू सिद्धेश्वर नगर आज वरणगाव नगरपालिकेमध्ये स्कॅम होता तो न मंजूर केला। त्याचं कारण काय? आज 8 वर्ष झाले माझं रेशन बंद पडलेलं आहे। आज 8 वर्ष झाले माझं रेशन बंद पडलेलं आहे। मी 10 ते 15 वेळा तहसील मध्ये येऊन त्या मॅडमला भेटली। मॅडमला सांगितलं की मॅडम माझं रेशन बंद पडलंय। ते बोलता एमपीएस मध्ये केलेलं आहे, तुमचं रेशन चालू होणार नाही। मग कारण काय? आम्ही गरीब लोकांना धान्य काय खायचं? आम्ही हातमजुरी करता, 200 रुपये आम्ही शेती काम करता। मग आम्हाला जर गरीब लोकांना धान्य मिळालं नाही तर मग आम्ही खाणार काय? आमचे मुलबाळ काय खाणार? याची समीक्षा सांगा तुम्ही। आज आमचा कॅम्प होता वरणगावला। गरीब लोकांना धान्य मिळालं पाहिजे यासाठी हा कॅम्प आयोजित करण्यात आला होता। आणि हे गरीब लोक आहे हे मजुरीला जातात, मजुरी डुबून सण असते तिथे आले थांबले। आता जर कधी नगरपालिकेनं जर कधी त्यांना दवंडी दिली, त्यांना तिथे बोलवलं, ते तिथे आले आणि तिथे मला तिथे थांबणं आवश्यक आहे की त्या लोकांना सांगणं आणि लोकांना त्या या गोष्टीला न्याय देणं ही भूमिका होती। तिथे लोक आले, त्यांनी हे सर्व डॉक्युमेंट जमा केलं, परंतु तुमचा महसूल प्रशासनाचा तिथे कोणीही आला नाही। म्हणजे एक प्रकारे गरीब जनतेची थट्टा त्या माध्यमातून आहे। आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर कधी आज जर आम्हाला कॅम्प घेण्याचं सांगितलं तर तुम्ही हे कोणाच्या दबावापोटी तो कॅम्प कॅन्सल केला याचं नाव तुम्ही आम्हाला सांगा, जनतेला सांगा। कारण की या जनतेची थट्टा आहे मॅडम। आज एक गरीब लोक आहे बिचारे सकाळी मजुराला जातात, संध्याकाळी घरी येतात, काय खातील? ते मजुरी डुबून सण थांबले। आम्ही काही म्हणत नाहीये, जे बोगस असतील काय ठरा त्यांच्यावर कारवाई करा, पण हे गरीब जनता, या गरीब जनतेला तुम्ही का वेठीस धरताय? आज हे जनता वेठीस धरली गेली मॅडम। म्हणजे आज हे आले इथे स्वतःचा पैसा इथे आले जातो। ते दरवर्षी काढायचा दाखला जो आहे तो दरवर्षी करायचा असतो, त्यासाठी आपण शाळांमध्ये कॅम्प अरेंज केलेले आहे। प्रत्येक शाळेमध्ये HMची मी मीटिंग घेतली आणि सर्व सेतू केंद्रवाल्यांना त्यांच्याशी जोडून दिलं आणि त्यांना सांगितलं की आपण मुलांना सेतू केंद्रात पाठवू नका। मागच्याही वर्षी घेतला आहे मी, 2 वर्षापासून ते कॅम्प घेते आहे आणि विद्यार्थ्यांना आपण शाळेतच कसे दाखले देऊ याचं आपण पुनर्नियोजन करतोय। आता विषय राहिला तुमचा की राशन कार्डसाठी मला स्पेशली हा कॅम्प घ्यायचा होता, कारण आपल्याकडे विषयतः आहे धान्याचा साठा जो आहे त्याला कोटा म्हणतो आपण, तो माझ्याकडे शिल्लक नाही। मी सुनील भाऊंना त्या दिवशी सांगितलेलं आहे, त्याच्या आधी पण कळवलं आहे। परंतु आपलं नियोजन असं आहे की तुमचे जे अर्ज माझ्याकडे येतील ते अर्ज मी जमा करून घेईन आणि जे माझ्याकडे जवळपास 1000-1500 अर्ज आधीचेही पडलेले आहेत, ज्यांना मी अजून धान्य देऊ शकलेली नाही, ते अर्ज आणि हे सर्व एकत्रित करून आम्ही शासनाला मागणी करतोय की भुसावळ तालुक्यासाठी इष्टांक वाढवून द्या। आणि ही मी सुनील काळेंसोबत पण बोलली आहे की त्यांना म्हटलं तुम्ही पण फॉलोअप घ्या। मी माननीय आमदार साहेबांना पण बोललेली आहे की आपण सुद्धा आपल्या भुसावळसाठी इष्टांक वाढवून आणा। कारण आतापर्यंत काय होत आहे ना, जेवढे अर्ज माझ्याकडे येत आहेत ते सर्व अर्ज माझ्याकडे जर समजा 100 अर्ज आले तर त्यातले 10, 15, 20 मी बसू शकते। ते बाकी श्रीमंत लोक किंवा यांना मी माझ्या स्तरावर डिलीट करते आणि ते करून करते। परंतु कोणताही श्रीमंत माणूस माझ्याकडे अजून अप्रोच झाला नाही। मी आवाहन केलं होतं तरी तर मॅडम आमचं कमी करा पण ह्या गरीब लोकांना द्या म्हणून। पण मी नगरसेवकांना आणि सर्वांना आवाहन केलेलं आहे, मी दुकानदारांना सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला सांगा, मी करते माझ्या रिस्कवर। असे मी जवळपास 200-250 लोक डिलीट केले आहेत आणि एकही माझ्याकडे तक्रार घेऊन अजून आलेला नाही की माझं नाव का डिलीट केलं। येस, पण मला त्यासाठी तुमचं सर्वांचं सहकार्य पाहिजे की मला त्या लोकांचे द्या की मॅडम ते सर्व द्या, पण त्यात मला तुमचं सहकार्य पाहिजे तुमच्या लोकांचं। आता कॅम्प घेण्याचे 2-3 उद्देश होते भाऊ, तुम्हाला सांगते। एक म्हणजे आपल्या लोकांचे नाव कमी जास्त जे आहेत ते लवकर होत नाही, कारण ते पब्लिक लॉग इन झालं आहे। आता पब्लिक लॉग इनवरून ह्या मोबाईलवरून मला हँडल करता येतो पण या लोकांना करता येत नाही, बरोबर आहे ना, पब्लिक लॉग इनवरून। म्हणून मी सांगितलं होतं की तिथं नगरपालिकेचे काही ऑपरेटर्स बसतील, काही आमचे 1-2 लोक देऊ आणि त्या लोकांना अर्ज आपण पब्लिक लॉग इनवरून भरून देऊ, कारण तसं तर मला घेता येत नाही।
बरोबर आहे ना, काही सेतूवाले बसू आपण, अशा पद्धतीनं तो कॅम्प केल्याचं नियोजन आहे. आणि पुढे सुद्धा जेव्हा आम्ही कॅम्प घेऊ, हा 16 तारखेचा 15 तारखेचा जो कॅम्प आहे 15 मेचा, त्या कॅम्पमध्ये सुद्धा तशाच पद्धतीनं काम होईल. पुरवठा विभाग आणि संजय गांधी विभागाचं सेटअप फार वेगळं लावणार आहे आपण, जेणेकरून त्या लोकांचं हे होईल. हां तेच, हे गोरगरीब लोक आहे, खऱ्या अर्थाने तुम्ही चौकशी करा. जे पेन्शनधारक असतील, आम्ही कोणाचं म्हणत नाही, जे पेन्शनच्या शासनाच्या क्रायटेरियामध्ये जे बसत असतील तुम्ही त्यांना आपण धान्य पुरवठा केलाच पाहिजे. आणि खरोखर जे गरजू लोक आहेत ते सकाळी उठल्यानंतर 150-200 रुपये रोजाने कामाला जातात, जे काम शोधतात. तर शासनाचा लाभ जर अशा लोकांना मिळत नसेल तर मग कोणाला घेतला पाहिजे, कोणाला मिळत? खरं गरजू तेच आहे ना. तुमच्या पुरवठा विभागाचे अधिकारी आहेत, त्यांना पाठवा, चौकशी करा. काय होते, रेशन दुकानदाराकडे हे लोक जातात ना, 2-2, 3-3 हजार रुपयाची मागणी करतात त्या लोकांना. 2,000 द्या, 3,000 द्या, आम्ही तुमचं धान्य चालू करून देतो. एखाद्याचं धान्य पण पडलं NPH मध्ये तुमचं चालू नाही होत.